नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 लेसन नंबर 2 पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स आणि त्यामधील आज आपण टॉपिक नंबर 9 आणि टॉपिक नंबर 10 पाहणार आहोत आणि हा व्हिडिओ नंबर 9 आहे. याआधी आपण 8 व्हिडिओज पाहिलेले आहेत. आय होप तुम्ही ते पाहिले असतील. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर या ठिकाणी एक आय आयकॉन आहे, त्यावर जाऊन तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता किंवा या सर्व व्हिडिओजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. तर आज आपण पाहतोय पेरियोडिक ट्रेड्स इन मॉडर्न पेरियोडिक टेबल आणि त्याचबरोबर ॲटॉमिक साईज. सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट. व्हिडिओजमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, डोबेलानस ट्रेड्स, न्यूलँड्स ऑक्टेव्स हे सगळं पाहिलेलं आहे. मेंडेलिव्हज पेरियोडिक टेबल, मॉडर्न पेरियोडिक टेबल, मेंडेलिव्हज पेरियोडिक टेबलचे मेरिट्स, डिमेरिट्स आणि त्याचबरोबर स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पेरियोडिक टेबल देखील आपण पाहिलेलं आहे. आणि आज आपण पाहणार आहोत पेरियोडिक ट्रेड्स इन मॉडर्न पेरियोडिक टेबल. So when the properties of elements in a period or a group of the modern periodic table are compared, certain regularity is observed in their variations. मग जेव्हा आपण प्रॉपर्टीज बघतो एखाद्या पर्टिक्युलर ग्रुपमधले किंवा एखाद्या पर्टिक्युलर पिरियडमधल्या एलिमेंट्समध्ये, तर एक रेग्युलरिटी आपल्याला दिसते. जसं की त्यांचे जसं प्रॉपर्टीज आपण बघितले, एका ग्रुपमध्ये जे एलिमेंट्स असतात त्यांचे सगळ्यांची प्रॉपर्टीज सेम असतात, बट एका पिरियडमध्ये जे एलिमेंट्स असतात तर त्यांचे प्रॉपर्टीज लेफ्ट टू राईट चेंज होत असतात. हे सगळं आपण बघितलेलं आहे. तर त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये एक रेग्युलरिटी दिसते की सगळ्यांमध्ये तेच फॉलो होतं आहे. सो इट इज कॉल्ड द पेरियोडिक ट्रेड्स इन द मॉडर्न पेरियोडिक टेबल आणि यालाच आपण पेरियोडिक ट्रेड्स इन मॉडर्न पेरियोडिक टेबल असं म्हणतो. In this standard, we are going to consider the periodic trades in only 3 properties of elements, namely valency, atomic size and metallic or non-metallic characters. आणि या इयत्तेमध्ये आपण जे पेरियोडिक ट्रेड्स आहेत त्याचे फक्त 3च प्रॉपर्टीज बघणार आहोत. पहिली प्रॉपर्टी आहे एक तर व्हॅलेन्सी, दुसरी प्रॉपर्टी आहे ॲटोमिक साईज आणि तिसरी प्रॉपर्टी आहे मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. ओके, प्रॉपर्टीज आहेत व्हॅलेन्सी आहे, ॲटोमिक मास आहे आणि मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे. तर त्यातील पहिल्यांदा आपण व्हॅलेन्सी बघणार आहोत. व्हॅलेन्सी म्हणजे काय याचा अभ्यास आपण ऑलरेडी 8th स्टँडर्डमध्ये 9th स्टँडर्डमध्ये केलेला आहे. व्हॅलेन्सी म्हणजे द कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट टू कंबाईन इज कॉल्ड एज व्हॅलेन्सी. ओके, मग आता ही व्हॅलेन्सी कशावरून ठरवली जाते, तर व्हॅलेन्सी ऑफ एन एलिमेंट इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल ऑफ इट्स ॲटम अँड दॅट इज द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. एखाद्या ॲटममध्ये इलेक्ट्रॉन्स त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती आहेत याच्यावरून एखाद्या एलिमेंटची व्हॅलेन्सी डिटरमाइन केली जाते. ओके, म्हणजे जसं की आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेऊया की एखादा ॲटम आहे, लिथियम आहे. ओके, सो लिथियमचा इलेक्ट्रॉनिक नंबर काय आहे, 3 आहे. मग या ठिकाणी लिथियमच्या पहिल्या लेअरमध्ये किती असणार आहेत इलेक्ट्रॉन्स, 2 असणार आहेत. ओके, सेकंड लेअरमध्ये किती असणार आहे, सेकंड शेलमध्ये किती एलिमेंट्स असणार आहेत, तर 1 असणार आहे, कारण ॲटॉमिक नंबर काय आहे, 3 आहे. म्हणजे या ठिकाणी हे के शेल आहे आणि हे एल शेल आहे. ओके, मग एल शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यामुळे लिथियमची व्हॅलेन्सी काय झालेली आहे, तर 1 झालेली आहे. ओके, म्हणजे यालाच हा जो एक इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट शेलमध्ये आहे त्याला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणणार आणि लिथियमची व्हॅलेन्सी 1 आहे. तर अशा प्रकारे आपण व्हॅलेन्सी फाइंड आउट करतो. त्याच्यानंतर आपल्याला काही क्वेश्चन विचारलेले आहेत ते आपण बघूया. व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ एन एलिमेंट अँड इट्स व्हॅलेन्सी. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आणि व्हॅलेन्सी याच्यामध्ये काय रिलेशनशिप आहे, तर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनच्या आधारेच आपण व्हॅलेन्सी फाइंड आउट करू शकतो. जसं की आपण सपोज पोटॅशियम घेतलं तर पोटॅशियमचे नंबर काय आहे, ॲटॉमिक नंबर 19 आहे. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे, 2, 8, 8 आणि 1. ओके, तर हे आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. मग याच्या आधारेच आपण सांगू शकतो की याची व्हॅलेन्सी काय आहे, 1 आहे, कारण आउटरमोस्ट शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे जो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यामुळे पोटॅशियमची व्हॅलेन्सी ही 1 असणार आहे. ओके, त्याच्यानंतर आहे द ॲटॉमिक नंबर ऑफ बेरिलियम इज 4 वाईल दॅट ऑफ ऑक्सिजन इज 8. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4 आहे आणि ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे. राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ द 2 अँड डिड्यूस देअर व्हॅलेन्सी फ्रॉम द सेम. तर आता इथे जर आपण बघितलं तर पहिला कोणता आहे, बेरिलियम आहे. ओके, बेरिलियमचे किती आहेत, ॲटॉमिक नंबर 4 आहे आणि ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर काय आहे, 8 आहे. आता हे जर आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनमध्ये बघितलं तर 2,2 येईल आणि या ठिकाणी 2,6 येईल.
म्हणजे बेरिलियमची व्हॅलन्सी काय आहे 2 आहे आणि ऑक्सिजनची व्हॅलन्सी पण 2 आहे. कारण जर एखाद्या आउटरमोस्ट शेलमध्ये 4च्या नंतरचे नंबर म्हणजे 5, 6, 7 किंवा 8 असे जर इलेक्ट्रॉन्स असतील म्हणजे आउटरमोस्ट शेलमध्ये म्हणजे शेवटच्या शेलमध्ये जर 5, 6, 7, 8 हे नंबरचे जर इलेक्ट्रॉन्स असतील तर तेव्हा आपण काय करतो या ठिकाणी 8 - n अशा प्रकारे घेतो. म्हणजे 8 - n. n काय आहे या ठिकाणी हे सगळे नंबर्स आपण परत एकदा पाहूया की जसं की आपण ऑक्सिजनचं बघतोय. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 2,6. आता एखाद्या ॲटममध्ये जेव्हा आउटरमोस्ट शेलमध्ये 4पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स असतात. आता या ठिकाणी याच्यामध्ये किती आहेत ऑक्सिजनमध्ये आउटरमोस्ट शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर अशाच प्रकारे 4पेक्षा जास्त म्हणजे एकतर ते 5 असू शकतात, 6 असू शकतात, 7 किंवा 8 असू शकतात. मग जेव्हा असं असेल तेव्हा आपण एक फॉर्म्युला वापरतो जसं की 8 - n आपल्याला करायचं आहे. आता या ठिकाणी n काय आहे तर n हे सगळे आउटरमोस्ट शेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स आहेत. मग आता या ठिकाणी ऑक्सिजनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग या ठिकाणी आपण 8 - 6 करणार किती आला आन्सर 2. सो ऑक्सिजनची व्हॅलन्सी झाली 2. ओके. तर अशा प्रकारे ऑक्सिजनची पण व्हॅलन्सी 2च आहे आणि बेरिलियमची पण व्हॅलन्सी 2च आहे. ओके. पण हे कधी लागू करणार 8 - n आपण कधी लागू करणार तर जेव्हा एखाद्या इलेक्ट्रॉनमधील आउटरमोस्ट शेलमध्ये 4पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स असतील तेव्हा आपण 8 - n हा फॉर्म्युला वापरून व्हॅलन्सी फाइंड आउट करणार. त्याच्यानंतर आहे द टेबल ऑन द नेक्स्ट पेज इज मेड ऑन द बेसिस ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. या ठिकाणी जो टेबल आहे तो आपल्याला बघायचा आहे. राईट इन इट द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ द फर्स्ट 20 एलिमेंट्स बिलो द सिम्बॉल अँड राईट द व्हॅलन्सी ॲज शोन इन द सेपरेट बॉक्स. मग या ठिकाणी आपल्याला जे 1 to 20 एलिमेंट्स आहेत तर त्यांची व्हॅलन्सी इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहायचं आहे आणि व्हॅलन्सी लिहायची आहे. ओके. सो आता आपण करूया. पहिला आहे हायड्रोजन, सेकंड आहे हेलियम, थर्ड आहे लिथियम, फोर्थ आहे बेरियम, फिफ्थ आहे बोरॉन, सिक्स्थ आहे कार्बन, सेवन्थ आहे नायट्रोजन, एट्थ आहे ऑक्सिजन, नाईन्थ आहे फ्लोरीन आणि टेन्थ आहे निऑन. ओके. त्याच्यानंतर 11th आहे सोडियम, त्याच्यानंतर 12th आहे मॅग्नेशियम, त्याच्यानंतर ॲल्युमिनियम, त्याच्यानंतर परत येणार आहे सिलिकॉन, त्याच्यानंतर येणार आहे फॉस्फरस, त्याच्यानंतर येणार आहे सल्फर, त्याच्यानंतर येणार आहे क्लोरीन आणि इथे येणार आहे आर्गॉन, इथे येणार आहे पोटॅशियम आणि इथे येणार आहे कॅल्शियम. ओके. तर अशा प्रकारे हे सगळे एलिमेंट्स आहेत. आता या ठिकाणी जो पहिला एलिमेंट आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, त्याच्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1च येणार आहे आणि व्हॅलन्सी पण 1 येणार आहे. सेकंड ठिकाणी हा जो आहे हेलियम याचा ॲटॉमिक नंबर 2 आहे, त्याच्यामुळे याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन पण 2च येणार आहे. थर्ड आहे लिथियम, ॲटॉमिक नंबर आहे 3, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2,1 येणार आहे. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 4, त्याच्यामुळे 2,2 येणार आहे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 5, त्याच्यामुळे 2,3 येणार आहे याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. अशा प्रकारे आपल्याला सगळ्याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन या ठिकाणी फाइंड आउट करायचे आहेत. ओके. आणि तुम्हाला ते आता येत असेल त्याच्यामुळे तुम्ही ते फाइंड आउट करू शकता. त्यानंतर आता आपण बघतोय फोर्थ क्वेश्चन आहे व्हॉट इज द पेरियोडिक ट्रेंड इन द व्हेरिएशन ऑफ व्हॅलन्सी फ्रॉम फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड अँड एक्सप्लेन युअर आन्सर विथ द रेफरन्स ऑफ पिरियड सेकंड अँड पिरियड थर्ड. तर जेव्हा आपण सेकंड आणि थर्ड पिरियडमधून जेव्हा लेफ्ट टू राईट आपण जाणार म्हणजे जेव्हा आपण लेफ्ट टू राईट म्हणजे आपण या डायरेक्शनला जाणार अशा प्रकारे जाणार तेव्हा तिथे आपल्याला पेरियोडिक ट्रेंडच्यामध्ये व्हॅलन्सीमध्ये पेरियोडिक ट्रेंडच्या अनुसार व्हॅलन्सीमध्ये कोणते व्हेरिएशन आढळून येते तर ते आता आपण बघूया. हा आहे आपला सेकंड पिरियड आणि हा आहे आपला थर्ड पिरियड. ओके. सो आता याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा हे बघायचं आहे की याच्यामध्ये व्हॅलन्सीच्यानुसार कोणतं व्हेरिएशन आढळून येते. तर इथे जर आपण बघितलं तर यांचे ॲटॉमिक नंबर 1 by 1 इन्क्रीज होतात. इथे 3 आहे, 4 आहे, 5, 6, 7, 8, 9, 10. इथे पण 11, 12, 13, 14 असं 1 by 1 इन्क्रीज होतं आहे. मग त्याच्यामुळे त्यांचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन पण 1 by 1 वाढणार आहे. हे आपण ऑलरेडी याआधी इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन टॉपिकमध्ये बघितलेलं आहे की लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2,1 येणार आहे, बेरिलियमचं 2,2 येणार आहे. अशा प्रकारे प्रत्येकाचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1 by 1 वाढत जाणार आहे. ओके. परंतु ते सगळे एकाच शेलमध्ये असणार आहेत. त्याच्यानंतर सेकंड आपण जर बघायचं म्हटलं तर या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1 by 1 वाढत जाते. शेल पण एकच आहे, सेम शेलमध्ये ते इन्क्रीज होते.
मग या ठिकाणी जी वॅलन्सी आहे ती पण एका पर्टिक्युलर ऑर्डरमध्ये आहे, जसं की इथे वॅलन्सी 1 असणार आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे, इथे 4 आहे. पण इथे जी वॅलन्सी आहे तर ती 4च्या नंतर आपण काय बघितलं आहे, 8 - n आपण करायचं. तर या ठिकाणी काय येणार आहे, वॅलन्सी 3 येणार आहे, इथे येणार मग 2, इथे 1 आणि इथे 0 येणार आहे. तर अशा प्रकारे वॅलन्सी पण एका पर्टिक्युलर याच्यामध्ये फॉलो होते आणि इथे वाढत जाते, इथे थोडी कमी होत जाते. तर अशा प्रकारे ही व्हरायटी आपल्याला दिसते. त्याच्यानंतर पुढे आहे 5वं. आता यानंतर आपण पाहणार आहोत 5th क्वेश्चन. 5th क्वेश्चन आहे, व्हॉट इज द पेरियोडिक ट्रेंड इन द व्हेरिएशन ऑफ वॅलन्सी वाईल गोईंग डाऊन अ ग्रुप अँड एक्सप्लेन युअर आन्सर विथ रेफरन्स टू द ग्रुप 1, 2 अँड 18. सो या ठिकाणी ग्रुप फर्स्ट जो आहे अल्केली मेटल्स, ग्रुप सेकंड जो आहे अल्केलाईन अर्थ मेटल्स आणि ग्रुप 18 जो आहे नोबेल गॅस. तर यांच्या आधारे आपल्याला ग्रुप्समध्ये कशाप्रकारे वॅलन्सीमध्ये व्हेरिएशन आहे ते सांगायचं आहे. आता आपण पिरियड्समध्ये बघितलं, सो आता आपण ग्रुप्समध्ये बघणार आहोत. तर हा आहे फर्स्ट ग्रुप, हा आहे सेकंड ग्रुप आणि हा आहे 18th ग्रुप. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर या सगळ्यांचं म्हणजे फर्स्ट ग्रुपमधला जर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघितलं तर हायड्रोजनचं 1च येणार आहे, कारण एकच इलेक्ट्रॉन आहे, सो वॅलन्सी पण 1च येणार आहे. लिथियमचं 2,1 येणार, म्हणजे या ठिकाणी वॅलन्सी काय आहे, 1 आहे. सोडियमचं 2,8,1 येणार, म्हणजे या ठिकाणी पण वॅलन्सी काय आहे, 1 आहे. त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर ग्रुप नंबर 1मध्ये सगळ्या एलिमेंट्सची वॅलन्सी ही 1 येते. आता सेकंड ग्रुपमध्ये आपण बघूया. तर सेकंड ग्रुपमध्ये बेरिलियम आहे, 2,2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे. मॅग्नेशियम आहे, 2,8,2 येणार आहे. सो त्याच्यानंतर आपण बघूया कॅल्शियममध्ये 2,8,2 येणार आहे. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक इलेक्ट्रॉनची जी वॅलन्सी आहे तर ती 2 येते. त्याच्यामुळे सेकंड ग्रुपमधल्या प्रत्येक एलिमेंटची वॅलन्सी 2 येणार आहे. त्याच्यानंतर जर आता आपण 0 ग्रुप नोबेल गॅसचा ग्रुप बघितला तर या ठिकाणी हेलियम फर्स्ट इलेक्ट्रॉनमध्ये 2 आहेत, फर्स्ट शेलमध्ये 2 आहेत इलेक्ट्रॉन्स, सेकंड याच्यामध्ये 0, त्याच्यामुळे 0 येणार आहे हेलियमची वॅलन्सी. निऑनचं जर आपण बघितलं तर 2,8 म्हणजे या ठिकाणी ऑक्टेट कंप्लीट आहे, या ठिकाणी ड्युप्लेट कंप्लीट आहे, त्याच्यामुळे याची पण वॅलन्सी 0 येणार आहे. अर्गॉनचं पण 2,2 आणि 8, 10 आणि 8. सो या ठिकाणी पण ऑक्टेट कंप्लीट आहे, त्याच्यामुळे याची पण वॅलन्सी 0 येणार आहे. त्याच्यामुळे हा जो ग्रुप आहे ज्याला आपण नोबेल गॅसचा ग्रुप म्हणतो तर त्याची सगळ्यांची वॅलन्सी 0 येणार आहे, त्याच्यामुळे त्याला 0 ग्रुप पण म्हणतात. ओके, तर अशा प्रकारे हे सगळे 5th क्वेश्चनचं आन्सर सगळं झालं. आता यानंतर आपण बघणार आहोत ॲटॉमिक साईज. You have seen in the previous standards that size or volume is a fundamental property of matter. साईज किंवा व्हॅल्यूम ही एखाद्या मॅटरची एक बेसिक प्रॉपर्टी आहे, पायाभूत प्रॉपर्टी ज्याला आपण म्हणतो, तर ते आहे द साईज ऑफ ॲन ॲटम इज इंडिकेटेड बाय इट्स रेडियस. मग एखाद्या ॲटमची साईज कशावरून ठरते तर त्याच्या रेडियसवरून ठरते. ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम अँड इट्स आउटरमोस्ट शेल. मग ॲटॉमिक रेडियस कसं काय डिटरमाइन करणार आपण किंवा कसं सांगणार, तर हा जो न्यूक्लियस असतो तर यापासून आउटरमोस्ट शेलपर्यंतचं डिस्टन्स, म्हणजे सपोज की हा लिथियम आहे तर याचा हा न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसभोवती जे इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते रिव्हॉल्व करत आहेत. मग पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करणार, सेकंड शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करणार. मग हे जे एवढं अंतर आहे न्यूक्लियसपासून ते आउटरमोस्ट शेलपर्यंत, याला काय म्हणणार आपण, ॲटॉमिक रेडियस असं म्हणणार आहोत. म्हणजे लिथियमची ही ॲटॉमिक रेडियस असणार आहे. त्याच्यानंतर आहे ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस्ड इन द युनिट पिकोमीटर. मग ॲटॉमिक रेडियस कुठल्या युनिटमध्ये आपण एक्सप्रेस करणार तर पिकोमीटरमध्ये, जे आपण PM असं लिहितो. विच इज स्मॉलर दॅन नॅनोमीटर. पिकोमीटर हे नॅनोमीटरपेक्षा पण स्मॉलर आहे. दॅट इज 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर. ओके, एवढं स्मॉलर युनिट ते आहे. सम एलिमेंट्स अँड देअर ॲटॉमिक रेडियाय आय गिवन हिअर. मग इथे काही एलिमेंट्स आणि त्याचे ॲटॉमिक रेडियस दिलेले आहे, जसं की ऑक्सिजनचं ॲटॉमिक रेडियस 66 आहे, त्याच्यानंतर बोरॉनचं 88 आहे, कार्बनचं 77 आहे, नायट्रोजनचं 74 आहे, बेरिलियमचं 111 आहे, लिथियमचं 152 आहे. अशा प्रकारे ॲटॉमिक रेडियस दिलेला आहे. You will find that atomic radius goes on decreasing while going from left to right within a period. आता या ठिकाणी हे जे सगळे आहेत एलिमेंट्स ते सगळे एकाच पिरियडमधले आहेत, जसं की ऑक्सिजन, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, बेरिलियम, लिथियम हे सगळे एकाच पिरियडमधले येतात. मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर लिथियम काय असतो, पहिल्यांदा असतो, म्हणजेच लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे. त्याच्यानंतर लिथियम नंतर बेरिलियम येतो, बेरिलियम नंतर या ठिकाणी बोरॉन नंतर मग कार्बन नंतर नायट्रोजन आणि मग ऑक्सिजन. अशा प्रकारे एलिमेंट्सचा ॲटॉमिक नंबरनुसार सिक्वेन्स आहे. मग इथे जर आपण बघितलं तर लिथियमचं
ॲटोमिक रेडियस 152 आहे, बेरिलियमचा ॲटोमिक रेडियस 111 आहे, बोरॉनचं 88 आहे. म्हणजे ॲटोमिक रेडियस जसं आपण लेफ्ट टू राईट जाऊ तसं तसं कमी होत जातं आहे एका पिरियडमध्ये. ओके. त्याच्यानंतर while going from left to right within a period, the atomic number increases by one. जसं आपण लेफ्ट टू राईट जाणार तर ॲटोमिक नंबर इन्क्रीज होते. म्हणजे लेफ्ट टू राईट म्हणजे लिथियमचं 3 आहे, बेरिलियमचं 4 आहे. तर लेफ्ट टू राईट जाताना ॲटोमिक नंबर इन्क्रीज होते, बट ॲटोमिक रेडियस लेफ्ट टू राईट जाताना डिक्रीज होते. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे the atomic number increases 1 by 1, meaning the positive charge on the nucleus increases by 1 unit at a time. ॲटोमिक नंबर इन्क्रीज होते म्हणजेच काय होते, पॉझिटिव्ह चार्ज पण त्या न्यूक्लियसवरचं इन्क्रीज होते 1 by 1, एकेकाने इन्क्रीज होते त्याच्यामुळे. However, the additional electron gets added to the same outermost shell. आपण आत्ताच बघितलं की एक एक इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये ॲड होत जाते आउटरमोस्ट शेलमध्ये, जसं आपण लेफ्ट टू राईट जाणार एकाच पिरियडमध्ये तसं. ड्यू टू इन्क्रीज्ड न्यूक्लिअर चार्ज, द इलेक्ट्रॉन्स आर पुल्ड टुवर्ड्स द न्यूक्लियस टू अ ग्रेटेड एक्सटेंट अँड देअर बाय द साईज ऑफ द ॲटम डिक्रीजेस. मग जर आता आपण एका पिरियडमध्येच लेफ्ट टू राईट जातो आहे तर त्याचा ॲटोमिक नंबर वाढत जाते, बट ॲटोमिक रेडियस कमी होते. असं का होतं, तर जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जाणार तेव्हा एक एक इलेक्ट्रॉन वाढत जाते. म्हणजे लिथियममध्ये 3 आहे, बेरिलियममध्ये 4 आहे, बोरॉनमध्ये 5 आहे. तर एक एक इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये वाढत जातो आहे. मग जेव्हा एक एक इलेक्ट्रॉन वाढत जाणार तेव्हा जास्त पॉझिटिव्ह चार्ज त्या ठिकाणी अप्लाय केला जाणार आहे. मग त्यामुळे न्यूक्लियसकडे ते सगळे जे आउटरमोस्ट शेल आहे ते जास्त अट्रॅक्ट होतात, जास्त खेचले जातात आणि त्याच्यामुळे त्याचं ॲटोमिक रेडियस कमी होतं, ॲटोमिक रेडियस डिक्रीजेस. त्यानंतर या ठिकाणी पण अजून काही रेडियस आपल्याला दिलेले आहेत, जसं की पोटॅशियमचं 231 आहे, सोडियमचं 186 आहे. तर अशा प्रकारे लिथियम वगैरे या सगळ्यांचे ॲटोमिक नंबर्स आपल्याला दिलेले आहेत आणि हे सगळे जे आहेत ते कसे आहेत, एका ग्रुपमधले आहेत. ओके. सो एका ग्रुपमध्ये असताना काय होतं ते आता आपल्याला बघायचं आहे. कारण एका पिरियडमध्ये असताना आपण बघितलं की जेव्हा एका पिरियडमध्ये सगळे ॲटम्स असतात तेव्हा जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जाणार तर तेव्हा त्याचं ॲटोमिक रेडियस डिक्रीज होते. पण जेव्हा एका पिरियडमध्ये या ठिकाणी लिथियम आहे, सोडियम आहे, त्याच्यानंतर रुबिडियम आहे किंवा केसियम आहे, लिथियम आहे, तर ते सगळे जेव्हा आपण एकाच ग्रुपमध्ये असलेले एलिमेंट्स बघणार तर यांच्यामध्ये काय चेंजेस होत आहेत हे आपल्याला बघायचं आहे. तर त्यासाठी इथे आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत. बाय रेफरिंग टू द मॉडर्न पेरियोडिक टेबल फाइंड आउट द ग्रुप्स टू विच अबो एलिमेंट्स बिलॉंग. तर हे सगळे एलिमेंट्स ग्रुप नंबर 1मधले आहेत. त्याच्यानंतर अरेंज द अबो एलिमेंट्स वर्टिकली डाऊनवर्ड्स इन ॲन असेंडिंग ऑर्डर ऑफ ॲटोमिक रेडियाय. ॲटोमिक रेडियाच्या असेंडिंग ऑर्डरमध्ये या सगळ्यांना तुम्हाला अरेंज करायचं आहे, वर्टिकली अरेंज करायचं आहे. डज दिस अरेंजमेंट मॅच विथ द पॅटर्न ऑफ ग्रुप 1 ऑफ द मॉडर्न पेरियोडिक टेबल. मग हे सगळे एलिमेंट्स ग्रुप 1च्या मॉडर्न पेरियोडिक टेबलप्रमाणे मॅच होत आहेत का. तर या ठिकाणी लिथियम फर्स्ट आहे, त्याच्यानंतर सोडियम आहे, त्याच्यानंतर पोटॅशियम आहे, त्याच्यानंतर रुबिडियम आहे आणि त्याच्यानंतर मग केसियम आहे. ओके. त्याच्यानंतर परत काय आहे, विच ऑफ द अबो एलिमेंट्स हॅव द हायेस्ट अँड स्मॉलेस्ट ॲटम. सगळ्यात हायेस्ट आणि स्मॉलेस्ट ॲटम कशामध्ये आहे ते आपल्याला शोधायचं आहे. त्याच्यानंतर पुढे विचारलेलं आहे, व्हॉट इज द पेरियोडिक ट्रेंड ऑब्झर्व्ड इन द व्हेरिएशन ऑफ ॲटोमिक रेडियाय डाऊन अ ग्रुप. खाली जात असताना म्हणजे आपण जसं बघितलं की एका पिरियडमध्ये आपण लेफ्ट टू राईट जातो आहे तर एका ग्रुपमध्ये आपण अपपासून ते डाऊनपर्यंत जात असताना आपल्याला काय व्हेरिएशन दिसतं आहे तर ते सगळं आपण खाली बघूया. तर या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे की यू विल फाइंड दॅट वाईल गोईंग डाऊन अ ग्रुप दॅट द ॲटोमिक साईज गोज ऑन इन्क्रीजिंग. ॲटोमिक साईज इन्क्रीज होते जेव्हा आपण वरून खाली जाणार तर तेव्हा. मग हे असं का होतं आहे तर दिस इज बिकॉज वाईल गोईंग डाऊन अ ग्रुप, एका ग्रुपमधून जेव्हा आपण खाली जाणार तेव्हा अ न्यू शेल इज ॲडेड. मग याआधी आपण बघितलेलं आहे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनमध्ये की जेव्हा आपण एकाच ग्रुपमधून वरून खाली येतो तेव्हा एक एक शेल ॲड केले जातात. जसं की लिथियममध्ये हायड्रोजनमध्ये एकच शेल असतं कारण किती इलेक्ट्रॉन असतात, एकच इलेक्ट्रॉन असतं. लिथियममध्ये इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2,1 असल्यामुळे त्या ठिकाणी 2 शेल असतात. सोडियममध्ये 2,8,1 आहे. ओके. सोडियममध्ये 2,8,1 आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी किती शेल असणार आहेत, 3 शेल असणार आहेत. तर अशा प्रकारे जेव्हा आपण एकाच ग्रुपमध्ये वरून खाली येतो तेव्हा एक एक शेल त्याच्यामध्ये ॲड केलं जातं. देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन अँड द न्यूक्लियस गोज ऑन इन्क्रीजिंग. आणि जर आपण काय बघितलं ॲटोमिक रेडियस म्हणजे काय तर न्यूक्लियसपासून आउटरमोस्ट शेलपर्यंतचं डिस्टन्स. मग जर एक एक शेल वाढत जात असणार आहे तर डिस्टन्स पण वाढत जाणार आहे. त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर एकाच ग्रुपमध्ये वरून खाली येताना जो ॲटोमिक रेडियस आहे तर तो वाढत जातो. म्हणजे हायड्रोजनचा सगळ्यात कमी ॲटोमिक रेडियस असणार, तर त्याच्यानंतर रुबिडियम किंवा फ्रान्सियम जो सगळ्यात शेवटचा एलिमेंट आहे ग्रुप नंबर 1मधला तर त्याचा ॲटोमिक रेडियस जास्त असणार. अँड देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस ग्रोज ऑन इन्क्रीजिंग.
आणि ॲज अ रिझल्ट ऑफ धिस द ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस इन स्पाईट ऑफ द इन्क्रीज न्यूक्लिअर चार्ज. आणि त्याच्यामुळेच न्यूक्लिअर चार्ज वाढत असल्यामुळे ॲटॉमिक साईज पण इन्क्रीज होते. तर अशा प्रकारे हे आहे ॲटॉमिक साईज. त्याच्यानंतर मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स जे आपण बघणार आहोत यानंतरच्या व्हिडिओमध्ये, कारण हा टॉपिक खूप मोठा आहे आणि आता आपला व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे ऑलरेडी. सो फ्रेंड्स, आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. यानंतर आपण मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स बघणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत. आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.